साधारणपणे 5 युनिट्स सोशल मीडियाच्या मॉनिटरिंगसाठी हे पोलीस विभागाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून तयार आहेत। पण या सणासुदीच्या कालावधीमध्ये ते वाढवून आपण 15 युनिट्स करत आहोत। म्हणजे साधारणपणे आपण जर बघितले तर जिल्ह्यातले जे काही तालुके आहेत त्यानुसार हे युनिट साधारणपणे तयार असतील आणि मग ते सोशल मीडियावर जे काही वेगवेगळे चुकीचे मेसेजेस किंवा तेढ निर्माण करण्याचा जो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न होतो त्याच्यावर निश्चित या युनिटच्या माध्यमातून आळा घालतो। शांतता समितीची जिल्हास्तरीय बैठक अतिशय शांततापूर्वक आणि रायगड जिल्ह्यामध्ये सर्व धर्मांमध्ये सलोखा राहण्याच्या दृष्टिकोनातून येणारे जे आपले सर्व महत्त्वपूर्ण सण आहेत, 30 मार्चपासून पाडवा असेल, मग श्री रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, त्याचबरोबर ईद असेल, त्यानंतर महावीर जयंती असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, ह्या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर आज ही शांतता समितीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती। वेगवेगळ्या तालुक्यातील सर्व जे तालुकास्तरीय समितीचे प्रतिनिधी असतील, त्याचबरोबर जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासनातील सर्व सन्मान्य अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर सर्व आणि पत्रकार अशा पद्धतीने ही बैठक आयोजित करण्यात आली। वेगवेगळ्या सूचना आल्या, त्यातील काही महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्याची दखल ही प्रशासनाने घेतलेली आहे। मग अतिरिक्त पाणी पुरवठा असेल, MSEBच्या संदर्भातल्या असतील किंवा त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून CCTV सर्वेलन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असतील, ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल, सोशल मीडियाचा वेगवेगळ्या पद्धतीनं जो काही चुकीचा वापर या कालावधीमध्ये होत असतो या संदर्भातल्या काही सूचना या सर्व समाजातील घटक म्हणजे धर्मांच्या प्रतिनिधींकडून सुद्धा त्यानिमित्ताने आल्या आणि त्याचीसुद्धा योग्य ती नोंद आहे आणि उपाययोजना ह्या त्यानिमित्ताने करण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। काही नव्याने सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अधिकाधिक शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये हे संपूर्ण आपले जे सणाचा हा कार्यक्रम आहे तो जावा या दृष्टिकोनातून आज हे आम्ही सगळ्यांनीच यशस्वीरित्या ही बैठक पार पाडली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।